6 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। एकाच पावसात तुंबलेले नाले, परिणामी लोकांच्या घरात घुसणारे पाणी, घंटागाडीच्या मनमानी तुगलक कारभारामुळे शहरात विविध ठिकाणी साचलेले कचऱ्यांचे ढीग, घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांचे उद्धट बेशिस्त वर्तन, तसेच जागोजागी पसरलेली दुर्गंधी, अस्वच्छता, तसेच पालिका प्रशासनाचे ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे धोरण तथा वारंवार येऊन देखील मुख्याधिकाऱ्यांची भेट न होणे अशा इतर अनेक गंभीर नागरी समस्यांबाबत त्रस्त होत ज्येष्ठ शिवसैनिक विकास हेमराज सोमेश्वर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच नेतृत्वात युवा सेनेच्या माध्यमातून युवा सेना पश्चिम शहराधिकारी राहुल सोमेश्वर यांच्या अधिपत्याखाली शास्त्रीनगर, संजय नगर, गांधीनगर अशा इतर अनेक प्रभाग क्षेत्रातील असंख्य महिला रहिवासी तथा नागरिकांच्या प्रमुख उत्स्फूर्त सहभागातून नगरपालिका प्रशासनाविरोधात भव्य दिव्य अशा मोर्चाचे आयोजन दिनांक 14 जून 2024 रोजी दुपारी 12 ते 2 या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते। सदर मोर्चा अंतर्गत नगरपालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच नगरपालिका प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन करीत नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। शिष्टमंडळाने यायचं, आम्ही जर माझ्या घरचा कचरा उचलायला लावतो का तुम्हाला? अख्ख्या अंबरनाथ शहरामध्ये अशी परिस्थिती आहे, हे बिचारे संजय नगरला राहतात, त्यांचं घर नालीला लागू नये। आज पाऊस 3 दिवस झाले, त्यांच्या घरात पाणी येतोय साहेब। त्या सिद्धार्थ नगरच्या बायकांना बघा, ते एवढ्या पाणीमध्ये रात्री झोपतायत, कसं झोपणार साहेब? तुम्ही परिस्थिती बघा, तुमचं काय, तुम्ही एसी मध्ये बसलेत, तुमच्या सीओ ते गळावर फिरतायत। नाही, आमच्या अंबरनाथ नगरपालिकेचा वाटोळा लावलाय तुम्ही लोकांनी। नाला सफाई झालेला नाहीये। आता 1 दिवसाच्या पाऊसमध्ये एकापर्यंत तुम्ही सांगू नका, सो कोणी काम करत नाही साहेब। इव्हन कर्मचारी झाडूवाले सुद्धा तिथे येत नाही। सिद्धार्थनगर यांच्या घरात पाणी पाहिजे, हे इथं बसून पंख्यामध्ये बसून रिपोर्ट घेता येते। आमच्या सोबत चला, जनतेच्या सोबत चला, बघा काय चालू आहे परिस्थिती, याची ऐकू नका तुमच्या ग्राउंड लेवल बघा। तुमचा कंत्राटदार पैसे घेतो, मी लिहून देतोय। जर कंत्राटदार पैसे घेऊ शकत नाही ना साहेब, तर कचरा कसं काही जमा होतो अंबरनाथ मध्ये मला सांगा। तो नाले सफाई त्या दिवशी तुमच्या अधिकारी 70% झालाय, 8% झालं नाही साहेब, 60% त्यांच्या घरात पाणी जाते साहेब। 60% झालेलं नाही तुमचं काम, तो बोलतोय 70% झालंय। कितीतरी खोटं बोलतोय, बोलायचं भेटून होडी हो सकतो, होडी में नमस्कार, मी विकास हेमराज सोमेश्वर, शिवसैनिक अंबरनाथ शहर। मागील 1.5 महिन्यापासून आमचा सतत पाठपुरावा नगरपालिकेसोबत होता। त्या शहरात कचरा वाढत चाललाय आणि नालेसफाई होत नाहीये, घंटागाडी व्यवस्थित वेळेवर येत नाहीये। तसेच डीएमसी विमको नाका ते जुना पोलीस स्टेशन हे नेहमी पाणी जमा होतो। त्याचाच एक कारण आहे मुख्यत्वे जे नवीन बिझनेस पार्क तिथं सुरू झाले, त्यांनी आपला नाला डिवाइड, आणि ही सगळी माहिती नगरपालिकेला आहे। नगरपालिका आणि MIDC आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर ही सगळ्यांची इथं साठगाठ आहे, ते स्पष्ट दिसून येत आहे। यांच्यावर मी प्रश्नाचिन्ह नाही मांडणार, पण यांच्यावर मी असा आरोप करतोय की ह्या लोकांनी पैशाची देणघेण घेऊन तो नाला डायव्हर्ट केलाय। जो नैसर्गिक पाणीचा फ्लो होता, तो फ्लो कुठेतरी या लोकांनी जाणून बुजून जनतेला त्रास देण्यासाठी हा फ्लो चेंज केलाय। स्वतःचा फक्त आर्थिक फायद्यासाठी, आपले घर भरण्यासाठी नगरपालिकेचे काही अधिकारी
सगळे अधिकारी नाही, ऐकून घ्या व्यवस्थित. काही अधिकाऱ्यांनी स्वतःच्या जेब भरण्यासाठी, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तो डीएमसीचा नाला डिवाइड केलाय. त्यामुळे आज शहरामध्ये एक 5 मिनिटं 20 मिनिटं जर पाऊस पडला तर गुडघ्यापर्यंत पाणी येतोय. सेकंड, घंटागाडी. आज घंटागाडी शहरामध्ये ज्या विभागामध्ये जे सोसायटीवाले त्यांना घंटागाडीच्या ड्रायव्हरना 100-150 रुपये 200 रुपये देतात, तिथं घंटागाडी व्यवस्थित जाते. एका सोसायटीमध्ये जाते, एका सोसायटीमध्ये जात नाही. त्याचा अर्थ चित्र असं स्पष्ट होतंय की ते व्यक्ती ते लोक त्यांना पैसे देत आहेत. आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे शहरामध्ये सगळीकडे कचरा आहे. तर हेच काय बोलतायत का 4 जुलै नंतर आचारसंहितेनंतर त्याचा हे आपण करू. पण भारताच्या कायद्याप्रमाणे पाणी, आरोग्य आणि वीज हे आचारसंहितामध्ये येत नाही. तरी हे तुमच्या मीडियासमोर खोटं साहेब बोलून गेले. 70% बोलतात नालेसफाई झाली. जर 70% नालेसफाई झाली आहे तर कमरापर्यंत पाणी कसं काय भरतोय? म्हणजे मीडियासमोर हे बोलून ते खोटेच बोलून गेले. तरी असो त्या लोकांनी 5 दिवसाची आमच्याकडून मुदत मागितली आहे की 5 दिवसांचं शहराचं आम्ही चित्र बदलणार. आम्ही 5 दिवस वाढ बघतोय आणि लोकांना, सगळ्या अंबरनाथच्या शहरवासी लोकांना सांगू इच्छितो, ज्यांच्या घरी पाणी घरामध्ये जातोय, कमरापर्यंत गुडघ्यापर्यंत पाणी जात आहे, आपल्याला जेव्हा घरात पाणी भरला तेव्हा तुम्ही सगळ्यांनी नगरपालिकेमध्ये येऊन आपलं रात्रवास करायचं. जेव्हा घरात पाणी साठला, तुम्हाला घरात झोपण्याची व्यवस्था नसेल, नगरपालिकेने आपल्या पैशावर एवढं मोठी इमारत बांधलेली आहे, या इमारतीमध्ये यायचं, मस्त हे जसं एसी मध्ये झोपलेत ना तसे आपण झोपायचं. इथं आल्यानंतर तुम्हाला पाणी, जेवण, सगळी सोय हा विकास सोमेश्वर करून देणार. फक्त घरातून बाहेर निघा. अजून किती दिवस आपण यांचा अन्याय सहाय्य करायचं? हे लोक फक्त आणि फक्त स्वतःचा फायदा बघत आहे. तरी त्या साहेबांनी आज 5 दिवसाचं आपल्याकडं एक मोहलत मागितलेली आहे की बुधवार गुरुवार पर्यंत आम्ही शहराचं चित्र बदलू. तर आम्ही त्यांच्या मागण्यानुसार आज आम्ही इथून परत जातोय. पण येणाऱ्या 5-7 दिवसानंतर जर शहराचं चित्र बदलणार नाही तर यापेक्षाही आक्रोश मोर्चा जोरात, जास्त मोठ्या प्रमाणे मोर्चा आम्ही इथं आणू. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंबरनाथ शहरात काल जोरात पाऊस झाला आणि त्या पावसाचं जे पाणी आहे ते काही सखल भागामध्ये जे घरात शिरलेलं आहे. तर आमची एक 5 ते 6 अभियंत्यांची जी टीम आहे ती काल तिकडे गेली होती आणि हा प्रश्न जो सोमेश्वर साहेब आणि त्यांच्या बरोबर आलेल्या शिष्टमंडळानं उपस्थित केलेला आहे. आमची जी टीम आहे त्यांनी काल तिकडे व्हिजिट केलेली. काही ठिकाणी नाला रुंद झालेला आहे, काही ठिकाणी तिथले जे कल्वर्ट्स आहेत त्या कल्वर्टची जी साईज आहे ती बदलणं आवश्यक आहे, काही ठिकाणी तोडणं आवश्यक आहे, काही ठिकाणी नव्याने पाईप टाकणं आवश्यक आहे. जनतेच्या अडचणींबद्दल आम्ही पूर्ण संवेदनशील आहोत आणि त्यांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही पुढच्या 5 ते 7 दिवसांमध्ये जितक्या ठिकाणी सखल भाग आहे जिथे पाणी शिरतंय त्या ठिकाणीचं पाणी शिरू नये याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे जिथे जिथे गटार म्हणजे पाईप टाकायची आवश्यकता आहे ते पाईप टाकले जातील. कल्वर्ट तोडणार असेल तर कल्वर्ट तोडले जातील. तर मी सांगू इच्छितो की अजून तुम्ही 5 ते 7 दिवसांमध्ये निश्चितच प्रगती बघाल की पाणी साठण्याचं प्रमाण कमी होत आहे. कचऱ्याचं काय झालं? कचरा उचलण्यासाठी 2 गोष्टी झाल्यात की 4 तारखेपर्यंत आपली विधान परिषदेची आचारसंहिता आहे. त्याच्यानंतर आपलं टेंडरची प्रोसेस सुरळीत होईल. त्याच्यानंतर आपल्याकडे गाड्यांची उपलब्धता व्यवस्थित होईल आणि वाढलेली लोकसंख्या आहे, वाढलेले जे एरिया आहे त्या सगळ्यासाठी आपण गाड्यांची संख्या व्यवस्थित उपलब्ध करू शकतो. तोपर्यंत आम्ही भाडेतत्वावरती काही गाड्या घेऊन तो जो कचरा आहे तो उचलत आहोत. नालेसफाई समाधानकारक झाले त्याच्याविषयी काय? नालेसफाई आपल्याकडनं जवळजवळ 1.5 महिना आधी सुरू करण्यात आली होती. तर त्याच्यामध्ये काय झालंय की मोठ्या नाल्याची सफाई आपली बऱ्यापैकी झालेली आहे. काही ठिकाणी नाले साफ केल्यानंतर मागणं वाहून येणारा जो गाळ असतो तो कधी कधी पुढे येतो आणि बऱ्याचदा नालेसफाई नीट झाल्याचं चित्र निर्माण होऊ शकतं. पण नगर परिषदेतर्फे नालेसफाई 70-75% व्यवस्थित पूर्ण झालेली आहे. उरलेलं जे काही वाहून आलेला गाळ असेल किंवा काही ठिकाणची बाकी असेल ते आम्हाला नजरेत आणून दिलेला आहे आणि आमच्याकडे त्याचा अभ्यास आहे आणि ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ जेणेकरून कुठलंही पाणी साठणार नाही.